सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर झालेली आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, तर राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर झालेली आहे। अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद गेलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यादीनुसार ही सुधारित यादी जाहीर करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलेले आहे। सुधारित 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। कोणाकोणाला कोणकोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे, कोणकोणतं पालकमंत्री पद दिलेलं आहे, ही यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे, पुण्याचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे, देण्यात आलेले आहे। त्यांना आत्ताच आपल्याकडे बातमी होती, सूत्रांची माहिती मिळत होती की अजित पवार हे नवे पुण्याचे पालकमंत्री होतील का, असा सवाल उपस्थित होत होता। मात्र या शंकेवर शिक्कामोर्तब झालेला आहे। अकोल्याचं पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे। सोलापूरचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद आणि भंडाराचं पालकमंत्रीपद विजयकुमार गावित, तर बुलढाण्याचं पालकमंत्रीपद दिलीप वळसे पाटील आणि गोंदियाचं पालकमंत्रीपद धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, खरं तर ही शंका उपस्थित होत होती की पालकमंत्रीपद, पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे जाईल का, अशी शंका उपस्थित होत होती, सवाल उपस्थित होत होता। मात्र आता या शंकेवर, या प्रश्नावर शिक्कामोर्तब झालेला आहे। पालकमंत्रीपद पुण्याचं हे अजित पवार यांच्याकडे सोपवलं गेलेलं आहे। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, ही खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी जी आहे ती मोठी बातमी आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू होती। गेल्या अनेक दिवसांपासून स्वतः चंद्रकांत पाटील जे आहेत ते पुण्याचे पालकमंत्रीपद सांभाळत होते, परंतु अजित पवारांच्या या सरकारमधल्या एंट्रीमध्ये कुठेतरी चंद्रकांत पाटलांचं पद जे आहे ते धोक्यात येतं की काय, अशी शक्यता असताना निर्णय जो आहे तो होणार होता, तो निर्णय झालेला पाहायला मिळतोय। खूप वेळ चर्चा केल्यानंतर, अनेकांचे नाराजी दूर केल्यानंतर आता शिंदे आणि फडणवीस जे आहेत ते या निर्णयावरती ठाम झालेले आहेत की अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असतील। दिल्लीवारी यासाठी जे आहे ते शिंदे फडणवीसांना 2-3 वेळा करावी लागली होती। अमित शहा यांच्याशी देखील 2 ते 3 वेळा चर्चा झाल्यानंतर जो निर्णय त्यांनी आता घेतलेला पाहायला मिळतो, त्या निर्णयामध्ये प्रामुख्याने पुण्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती हे 2 जिल्हे जे आहेत ते दिलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर चंद्रकांत पाटील जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत, त्यांना पुणे किंवा कोल्हापूर या जिल्ह्यांचं पालकमंत्री पदाची महत्वाकांक्षा जी आहे ती होती, परंतु असं असताना चंद्रकांत पाटील यांना पुणे पण नाही, कोल्हापूर पण नाही आणि आता त्यांना जे आहे ते अमरावती आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे। एकंदरच या सगळ्या नाराजी नाट्यांवरती, एकंदर या सगळ्या ह्याच्यामुळे कुठेतरी पडदा पडलेला पाहायला मिळतोय। परंतु अजित पवार जे आहेत ते गेले 2-3 दिवस नाराज होते, अशी चर्चा होती। मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार जे ते उपस्थित राहिलेले नव्हते। वर्षा निवासस्थानावरती गणेशोत्सवासाठी देखील एकनाथ शिंदेच्या घरी गेलेले नव्हते, परंतु आता जे आहे ते अजितदादांचा पालकमंत्रीपदी पुण्याच्या पद मिळाल्यामुळे रोहन, अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते, त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या होत्या। तर आता पुन्हा एकदा जर आता अजित पवारांच्या मनासारखं झालेलं आहे, त्यांना पुण्याचं पालकमंत्री पद मिळालंय, तर यावरून या युतीमध्ये नाराजीचा सूर पसरलेला पाहायला मिळेल का इतर घटक पक्षांमध्ये? नक्कीच खरं तर अजित पवारांसह त्यांचे जे मंत्री आहेत, जे की 9 मंत्र्यांनी शपथविधी घेतला होता अजित पवारांसोबत, ज्यावेळेस ते
राष्ट्रवादीमध्ये बंद करून पवारांना सोडून, शरद पवारांना सोडून जेव्हा ते शिंदे फडणवीसांसोबत गेलेले होते त्यावेळेस 9 मंत्र्यांनी शपथविधी घेतलेला आणि त्यातल्या जवळपास 4 ते 5 जे मंत्र्यांना आहे ते आता पालकमंत्रीपदी मिळालेलं आहे। यामुळे कुठेतरी जी आहे ती निश्चितचपणाने शिंदे गटामध्ये देखील अस्वस्थता पाहायला मिळणार आहे। कारण का अनेक जे शिंदे गटातले नेते होते ज्यांना मंत्रिपदे मिळालेली नव्हती, पालकमंत्रीपदाची ज्यांना अपेक्षा होती, असे जे मंत्री, असे जे आमदार आहेत त्या आमदारांमध्ये देखील धुसफूस जी आहे ती नक्कीच होणार आहे। परंतु सत्तेमध्ये तिसरा वाटा ज्यावेळेस येतो त्यावेळेस ही सगळी जी सगळ्या आमदारांची धुसफूस वगैरे जी आहे ती शिंदे आणि फडणवीसांनी कुठेतरी गृहीतच धरलेली असावी आणि त्यामुळेच जे काही निर्णय होत आहेत सध्याच्या घडीला ते निर्णय दिल्लीतून होत आहेत। अशा प्रकारचं चित्र जे आहे ते फडणवीसांकडून आणि शिंदेकडून तयार केलेलं पाहायला मिळतं। तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि दादा गटात खरं तर सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपली आहे। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील यांची एक प्रकारे उचलबांगडी करण्यात आली। अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय, तर ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आलेली आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झालेत, तर राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर झालेली आहे।